नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला। नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले। निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पाण्याखाली गेल्याने वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी पाण्यात अडकले आणि या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने तातडीने धाव घेत मदत आणि बचाव कार्य प्रभावीपणे राबवले। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय रॅपिड रिस्पॉन्स टीमने तात्काळ चांदोरी येथील पूरग्रस्त प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पाण्यात अडकलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल, माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते, जिल्हा पर्यवेक्षक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या प्रसूती मातेला आपत्कालीन परिस्थितीत वाहनाची व्यवस्था करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या आरोग्य पथक आणि मोबाईल टीमच्या कामकाजाची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पूरपरिस्थिती संपेपर्यंत अत्यंत दक्ष राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या। कोणतीही जीवितहानी होणार नाही याची प्रतिबंधात्मक आणि आरोग्यविषयक उपाययोजना राबवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले। पूर परिस्थितीवर आरोग्य विभागाने पूर्ण लक्ष ठेवून राहून नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व पथके 24 तास सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।